या दोन्ही तालुक्यातल्या ओबीसी समन्वय समितीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी निवेदन देत आहोत। निवेदनाचा आशय या पद्धतीचा आहे। ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाची बेकायदेशीररित्या होत असलेली घुसखोरी थांबविण्याबाबत मित्रहो, घटनेनं आरक्षणाचा जो काही त्या ठिकाणी विषय समोर आणलेला आहे त्या अनुषंगानं प्रतिनिधित्व एक बाब आणि दुसरी शिक्षण आणि त्या ठिकाणचे सामाजिक परिस्थिती या दोन गोष्टीवर घटनेनं त्या ठिकाणी आरक्षणाची तरतूद केलेली आहे। आज आपण जर पाहिलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये SC ST आणि जो वंचित पीडित समाज आहे त्याला खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व आतापर्यंतच्या प्रस्थापित यंत्रणेनं नाकारलेलं होतं। त्यामुळं घटनेनं याची तरतूद जरी केलेली असली तरी मंडल आयोगाच्या माध्यमातून 1994च्या नंतर संवैधानिकरित्या घटनेनं तरतूद केलेल्या आयोगानं मान्य केल्याच्या आधारावर ज्या काही देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हजारो जाती आहेत आणि महाराष्ट्रात जवळजवळ 450 जाती आहेत, यांना इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी त्याचा समावेश करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशानं या इतर मागास प्रवर्गाचं आरक्षणाची तरतूद केल्या गेली आणि त्या तरतुदीच्या अनुषंगानं 94च्या नंतर ते आजपर्यंत कुठंतरी या वंचित पीडित समाजाला एकतर त्यांचं प्रतिनिधित्व आणि शैक्षणिक आरक्षणाचा त्या ठिकाणी लाभ मिळू लागला, शैक्षणिक आणि आरक्षणाचा लाभ मिळू लागला। परंतु अलीकडं माननीय मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं महाराष्ट्र सध्या अत्यंत अवघड आणि वाईट अशा प्रकारच्या पायंड्याला सामोरं जातो आहे। निश्चितपणानं त्यातला घटनेच्या अनुषंगानं पहिला जो काही निकष आहे प्रतिनिधित्वाचा तर आमचं असं म्हणणं आहे की या महाराष्ट्रात 80% प्रतिनिधित्व हे प्रस्थापित समाजाकडे म्हणजे मराठा समाजाकडे आहे। त्यामुळं त्यांना खऱ्या अर्थानं राखीव आरक्षणाची आवश्यकता नाही। दुसरा जो काही विषय आहे तो म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक। तर जो मराठा समाज आहे तो मुळातच त्या ठिकाणी सामाजिकदृष्ट्या त्या ठिकाणी उच्चवर्णीय आहे आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर 80% संस्था, शैक्षणिक संस्था, 80% बँका, 80% कारखाने, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही इन्स्टिट्यूट आहेत या सर्व त्या समाजाच्या ताब्यात आहेत। निश्चितपणानं त्या समाजात सुद्धा काही गरीब लोक आहेत याची आम्हाला सुद्धा जाणीव आहे, ते सुद्धा आमचे बंधू आहेत। परंतु त्यांना SCBC या स्वतंत्र तरतुदीखाली 10% आरक्षणाची तरतूद त्या ठिकाणी केल्या गेलेली असल्या कारणानं त्यांनी विनाकारण लहान लेकरांचं जसं भांडण असतं की नाही तुझंच मला पाहिजे त्या पद्धतीनं ओबीसीतच आम्हाला आरक्षण पाहिजे येणेकरून सामाजिक चौकट बिघडवण्याचा मनोज जरांगे यांचा प्रयत्न पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी चालू आहे आणि तो प्रयत्न निश्चितपणानं ओबीसी समाज कदापि त्या ठिकाणी सहन करणार नाही। जर याच्यात शासनानं दबावापोटी जर त्या ठिकाणी ओबीसीवर अन्याय केला तर निश्चितपणानं महाराष्ट्रातला ओबीसी सुद्धा रस्त्यावर उतरायला मागं पुढं पाहणार नाही। आमच्या या तीव्र भावनांचा विचार करता उपविभागीय अधिकारी साहेब आपले प्रांत साहेब यांना आमची विनंती आहे की आमच्या या तीव्र भावना अशा आपण शासनापर्यंत त्या ठिकाणी पोहोचाव्यात, कारण निश्चितपणानं आम्ही कोणावर अन्याय व्हावा या मताचे नाहीत, परंतु आमच्यावर जर कोणी अन्याय करत असेल तो अन्यायसुद्धा आम्ही त्या ठिकाणी सहन करणार नाही। एवढं मात्र ताकदीनं आणि अभिमानानं हा ओबीसी समाज त्या ठिकाणी उद्देशून सांगतोय।